वंदनीय भंते महाथेरो ज्ञान ज्योति जी, इनके शब्दों से सुनिए कि किस तरह से ये षड्यंत्र किए जाते हैं। ये तो कैंसर की षड्यंत्र चलो आगे भी जा सकते दूसरे ऑपरेशन मात्र ब्राह्मणवाद हिंदू धर्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद प्रतिकार, ब्राह्मणवादाविरुद्ध लढाई लढाईची त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे ब्राह्मणवादाला उलटावून पाडल्याशिवाय त्यामुळे आता हळूहळू त्या धर्मांतर विरुद्ध यांना मूलभूत पंचवीसावं केलं याला पचित होतं ना, याला धक्का लागतो. जे राज्य सरकार जरी असते असे जे संविधान विरोधी निर्णय घेणं हे घातक आहे. जनताविरोधी आहे, जनताविरोधी निर्णय आहे. धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्र शासनाला पारित आदेश आहे. मूलभूत पंचवीसचं कलम आहे आणि त्यावर झाला आहे धर्मांतर विरोधी कायदा. देश आहे हे सीए एनआरसी नावाचे हे म्हणतात सर नावाची 2002मध्ये 2च्या त्या लिस्टमध्ये माझंच नाव आहे. बाकी मला तुम्ही माझं नाव तुम्ही नोंद केली नसेल पण मी काय मेलो नाही. ही जबाबदारी सरकारची आणि सरकारी माझी पंढरपूरला यात्रा जे महाराष्ट्रात अफजल खान आहे पंढरपूरच्या ठाकरे घालायला चाललो आम्ही. शिवाजी द्या आमच्या हातात आणि हा अफजल खानाचे कोथळे बाहेर काढत वागण्याचा कोथळा बाहेर काढून आमच्या महाराष्ट्राला एक राज्य निर्माण झालं पाहिजे. आम्ही नागमित्र त्यासाठी लढाई कमीत कमी नाग लोकांनी करावी. नाग हे जर सातवाहनकालीन सातवाहनकालीन वाकाटेचे सगळे नागवंशी लोक नागांचं राज्य. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती ही साधी गोष्ट नाही आहे. बाबासाहेबांच्या चित्राचं बसवलं हे शोभन कामाचं महापुरुष बोधिसत्वाचं काम. त्यामुळे हे शक्तिशाली मोठे वाटतं काम करते बोधिसत्व. त्यामुळे बाबासाहेबांनी हे एवढं मोठं काम करता आलं. तर आपल्याला ते संविधानाच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला रस्त्यावर आता उतरावं लागेल. कधी काम ऐकलं तर ब्राह्मणवादाविरुद्ध लढण्याची ही सगळी प्रक्रिया आहे. तुम्ही आता धर्मांतर विरोधी बिल पारित केलं, याच्यावर वाच्य करायला हवं होतं. हे सायरा माझंच नागरिकत्व नष्ट होईल की का आता कमीत कमी कोर्टात जावं लागेल. कोर्टातले मतदानाचाच अधिकार नाही मिळणार. मतदानाची यादी नसली तर तुम्ही पुन्हा त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी घोषित केलं. समजा मतदानातच नाव नसलं तर नागरिकत्व कुठलं मिळेल. पण आता इथं मतदान करून काय फायदा, मतदान भलतीचकडे चाललं. तुम्ही कुठे बटन दाबली तरी चालली कमळाबाई. त्यामुळं संविधानाचं 61A प्रमाणे आजही हे कायदा असा आहे की बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हाव्या. त्यामुळे हे जनआंदोलन रस्त्यावर होऊन उतरवावं लागेल, जनआंदोलन करावं लागेल. पूर्वी सुद्धा जनआंदोलन प्रमाणात त्याला समर्थन या पद्धतीचं समर्थन भंतीची आता मिळत नाही. प्रबोधन करावं लागतं, अशा परिस्थिती घ्यावं लागतं. तेव्हा तर निरक्षर लोक होते पण समर्थन खूप मिळत होतं. आता साक्षर लोक झाले आहे, समर्थन मिळत. प्रतिक्रांतीवादी चालक आहेत ना. बरं, आंदोलन विकसित झालं. हे सगळे आमदार खासदार मेले होते. पोरांनी कमीत कमी संसदेपर्यंत गेले ना दारापर्यंत पोहोचले होते. हे सगळे खासदार झोपेत होते का? ते विपक्षी असोत की सत्ताधारी असोत, ते मैदानात उतरले असते ना. हे सत्ता पण तुम्ही लक्ष दिलं नाही ना. पोर आहेत ओरडत बस तेवढंच. दिपकेला ऐकणार होते पोरं, अभिजित दिपकेला ऐकणार होते. नाही ऐकलं, त्याच्या हाताच्या बाहेर गेलं प्रकरण. घेराव झाला. हो, संसदेला घेराव करणं म्हणजे सांगितलं असं होतं. क्रिएटिव्हिटी कुणामध्येच नव्हती, कुणामध्ये दम नाही. सगळेच खासदार मेले होते. सगळी संसद मयत आहे, मेलेली आहे. संसद मेलेली आहे. ते सत्ताधारी असो की विपक्षी असो. इथे सगळे सत्ताधारी खासदार हे तिथले कमीत कमी विपक्षातले खासदार तिथे सामोरे आले असते ना, हिंमत नसती झाली. घाबरत होते.
मग हिटलर मुसोलिनी सारख्यांना हत्या करावी लागली आतमध्ये. मोदी शहांवरती तशीच वेळ आली. तशीच वेळ येईल पुढे, तशीच येईल पुन्हा. हे संरक्षण संरक्षण येणार आहे, संरक्षण येणार आहे, तशी स्थिती या देशाची होणार आहे. मात्र बाबासाहेब आंबेडकरवाद्यांना एक खूप चौकस पडेल ही सजगतेनं सुंदरता कशी घडवायची, स्टेट सोशलिझम कसं निर्माण करायचं, जे न्याय स्वातंत्र्य समतारी बंधुगा या मानवी मूल्याची जपणूक करण्यासाठी संविधानाचे रक्षण कसं करायचं ते आपल्या ह्या बुद्धिजीवींचं काम आहे खरं. लढा चालू आहे आरक्षण उपभोगीकरणाचा लढा, या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला काय आव्हान करणार? आंदोलन होणार आहे. तर विकसित असताना बुद्धिस्ट त्यांना एससीमध्ये समाविष्ट केलं, ते तरी लक्षात घेतलं का ढेबऱ्याने? घेतलं का लक्षात? अहो त्या मदर कमिटी ते तरी घेत, कमीत कमी 59 तर 60 जाती असते ना, 60 जाती असते. हा जाणीवपूर्वक भेदाने काम आहे आपले सुप्रीम कोर्टाचे. आता काय विश्वास ठेवायचा, कसं विश्वास ठेवायचा? आपल्या पाठीचा आपला आपल्या हाताने पण निराश तर नाही आहे ना. अरे आपण कसे हे लोक निराश दिसतात तुम्हाला? हे रस्त्यावर लढतील आता, लढण्याची तयारी आहे. तयारी आहे त्याला आता लढण्याची तयारी, कमीत कमी लढण्याची तयारी आता. नाहीतर तुमचं असे तुम्ही तापा जरा घेऊन मरण्यापेक्षा रस्त्यावर कमीत कमी निदर्शनं करता तिथं मरता आलं तुम्हाला काय रस्त्याने हातात तलवारी घ्या, बांबगोळ घ्या हे नाही सांगत. संविधानाच्या अधिकार क्षेत्रात आपण आंदोलनं करू आणि या देशाला घालवून टाकू. म्हणजे या देशातल्या सरकारांना जे ब्राह्मणवादी सरकार त्यांना घालवून टाकू, बाबासाहेबवादी सरकार ते आणू. नक्कीच जे आहे आंबेडकरवादी सरकार आणू असं एक ज्ञानज्योती यांनी सुद्धा दिलेली आहे. आणि यामध्ये जे आहे ते ज्ञानज्योती बंदेजी यांनी खूप काही सुंदर विस्तृत वर्णन सांगितलं आहे, जे काही आरक्षण विरोधी आणि संविधान विरोधी या देशातल्या बहुजनांच्या विरोधी जे काही षडयंत्र पूर्वीपासून चालत आहे ते कशा पद्धतीने अतिशय वाईट ठरत आहे हे सांगितलं आणि हे आपण ऐकून घेतलं. तर धन्यवाद.